मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केल्यानंतर लाभार्थ्यांची पिळवणूक होऊ नये, लाभार्थ्यांना लाभ मिळावा, फॉर्म कसा भरायचा, योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते मिलिंदभाऊ यंबल यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात चित्ररथद्वारे जनजागृती सुरू केली आहे। वसमत विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावागावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे रथ गावोगावी जात असून या योजनेची माहिती देण्याचं काम जोरात सुरू आहे। त्याचबरोबर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य गोरगरिबांपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात यासाठी मिलिंदभाऊ यंबल यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। चित्ररथाद्वारे स्वखर्चातून मिलिंदभाऊ यंबल हे मतदारसंघात अनेक अशा पद्धतीच्या जनजागृती करण्यासाठी गाड्या स्वखर्चातून लावत गोरगरिबांना योजनेची माहिती मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत। सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी हजारोंच्या संख्येनं महिलांकडून प्रतिसाद देखील मिळत असून मिलिंदभाऊ यंबल यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावागावात खेड्यापाड्यापर्यंत हे रथ जात असल्यानं वसमत विधानसभा मतदारसंघात मिलिंदभाऊ यंबल यांच्या नावाची देखील चर्चा जोरात सुरू आहे। या अगोदरही मिलिंदभाऊ यंबल यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना सर्वसामान्य गोरगरीब तथा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न केलेत। अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवलेत। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देखील चित्ररथाद्वारे स्वखर्चातून या चित्ररथाद्वारे गोरगरिबांपर्यंत पोहोचवित असल्यानं या चित्ररथामुळे अनेक लाभार्थ्यांना देखील मदत होत असल्याचं समाधान व्यक्त केलं जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही करत आहे। मिलिंदभाऊ यंबल यांच्या मार्गदर्शनाखाली तर आम्ही नरेंद्र मोदी साहेबांची जे योजना आहेत त्या गावोगावी पोहोचत आहे। मिलिंदभाऊ यंबल हे आमचे जे ऑटो आहेत लावलेले मिलिंदभाऊ यंबल यांच्या मार्गदर्शनाखाली करतो।